गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर कशा आहात? जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आज मी आता जातो आहे जरा मुंबईला, म्हणजे मेन मुंबईला, दादरच्या पुढं. ठीक आहे, जरा काम आहे पप्पांचं, जरा बिझनेस रिलेटेड. तर त्यासाठी जातो आहे. रात्री नीता गावी गेली. ठीक आहे, आज सॅटरडे, ऑफिसला सुट्टी सॅटरडे संडे. तर म्हणून बोललो, एकटा होतो म्हणून जरा फिरून येतो आणि आजचा दिवस एन्जॉय करा, ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. ते काम झाल्यानंतर मग मी पुढे कुठंतरी तुम्हाला मार्केट वगैरे दाखवेल. ठीक आहे, असा विचार केला आहे मी. बघू आता ते काम कधी होतं. आता वाजले तर 9:30 पावणे 10 झाले. तर मी 12 वाजेपर्यंत तिथं पोहोचेल. ते काम आता बघू 2-3 तासाचं असेल मे बी. फायनली आता स्टेशनला पोहोचतो आहे. तिकीट वगैरे काढून झालं आहे. मस्त ब्रेकफास्ट झालेला आहे आपला. आता इथून ट्रेन पकडतो, कारण की फास्ट ट्रेनने जायला लागेल. अगरच मी थोडा लेट झालो आहे जरा. फक्त 12 वाजेपर्यंत पोहोचायचे, 10:15 झाले. ट्रेनमध्ये लटकलो आहे मित्रांनो. भेटली ट्रेन आपल्याला. जिथं मला जायचं आहे तिथं मी उतरलो आता फायनल. आणि तिथून आता पप्पांचं जे बिझनेस रिलेटेड काम आहे ते क्लिअर करून घेतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतो. ठीक आहे, बाय. तर मित्रांनो, फायनली आपलं काम डन झालेलं आहे आणि आता CSTला जातो आहे. तुम्हाला मार्केट दाखवतो. कपडे मार्केट आहे एक मस्त. पोहोचेल आता CSTला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. तिथे पोहोचल्यावर दाखवतो मी तुम्हाला. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचलो आहे आपण मित्रांनो. खूप सुंदर असं स्टेशन आहे मित्रांनो. माझ्यासोबत आता नूर येतो आहे, माझा मित्र. त्याने कंपनी ॲक्च्युली सोडलेली, नवीन दुसरी कंपनी भारीवाली जॉईन केलेली. तर त्यानंतर आम्ही आताच परत भेटणं होतं आहे आमचं. त्यानंतर त्याला फोन केलेला, बोललो येऊन जातो, बँड्राला राहतो. तुझा थोडा हायफाय एरिया में रहता है भाई, पैसावाला आहे. तर आता येईल, भेटणं करून देतो तुमचं. किती मोठा फॅन आहे बघा. आपलं पूर्ण घराचं यायला, घर फोडून बाहेर निघेल घरी लावला तर. खूप सुंदर अशी डिझाईन पण आहे हे बघा. असं उतरलात ना तर इकडून हे बघा, वरून असं खाली उतरायचं आहे CSTला. आणि तिथून खाली आल्यानंतर या साईडला शॉपिंगचं वगैरे आहे मित्रांनो. तर इथं शॉपिंग करायला तुम्ही येऊ शकता. म्हणजे इथं नॉर्मल, म्हणजे लहान मुलांसाठी किंवा गॉगल वगैरे तुम्ही घेऊ शकता. हा व्ह्यू बघायला भेटेल तुम्हाला. राणी विक्टोरियाच्या काळात हे बनवलं गेलं आहे. जस्ट याच्या बॅक साईडला इथून असं फिरलात ना तर मुंबई महानगरपालिकेचं ऑफिस आहे, सुंदर असं. आणि इथे आजूबाजूला रोड आहे, तर त्याच्या मिडलला एक सर्कल बनवलेलं आहे सगळ्यांना फोटोशूट वगैरे करायला. तर ऑलमोस्ट मी इथं भरपूर वेळेस येऊन गेलो आहे मित्रांनो. फोटो वगैरे भरपूर वेळेस काढलेत, पण ब्लॉग मी पहिल्यांदा शूट करतो इथे येऊन, फक्त तुमच्यासाठी. येऊन गेलो, बोललो चला जरा फिरायचं पण होऊन जाईल. घरी पण असं पण बायको गेली गावाला, जरा फिरून घेतो बोललो. तर इथे येऊन तुम्ही जर शॉपिंग करत असाल ना मित्रांनो, तर ते लोक तुम्हाला कमीत कमी 1200-1300 असं प्राईस सांगतील. तर त्यावेळेस तुम्ही मार्जिन करा. ती कमीत कमी तुम्ही त्यांना सांगा की 300-200 असं प्राईस सांगा. तेव्हा जाऊन ते तुमच्या रिजनेबल प्राईजमध्ये भेटेल तुम्हाला चांगला प्रोडक्ट. ठीक आहे, तर आपण असं मार्केटमध्ये जाऊन शॉपवरून जे कपडे घेतो त्या प्राईसने, कमी प्राईसने तुम्हाला भेटेल. फक्त तुम्हाला मार्जिन करता यायला पाहिजे आणि बोलता यायला पाहिजे त्यांच्यासमोर, तर ते नक्कीच कमी करून देतील तुम्हाला. तर मित्रांनो, आता आझाद मैदानला आलो. आझाद मैदान इथं सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचे मोठे मोठे गुरु इथून निघतात आणि सिलेक्ट होतात पूर्ण इंडियाचे. ते तुम्हाला माहितीच असेल, तरी सांगू इच्छितो होतो म्हणून. आणि नूर पण फायनली आला आहे. नूरने गंमत अशी केली आहे
नूरला बोललो CST स्टेशनला ये म्हणून असं, तर नूर मला फोन करतो माझ्या अगोदर येऊन, बोलतो मी पोहोच गया. सापडतच नव्हता स्टेशनला आणि तो उतरलेला चर्चगेटला भाई, आणि बोलतो मी CST में. काय करणार बोला. पण याला गर्लफ्रेंड पाहिजे अजून. आले CST. पण तरी असं आता आपला मित्र आहे. कशा आहे मित्रांनो? हां नूर चांगले आहे की नाही? नूर खूप दिवसांनी आलाय माझ्यासोबत, कारण की ऑफिस सोडल्यानंतर पहिल्यांदा आम्ही भेटलो. बघू आता काय होतं काय, आजचा दिवस कसा होता काय. आता आम्ही जरा शॉपिंग करणार आहोत, तुम्हाला पण दाखवतो काय आहे काय नाही विषय. ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. क्रॉस केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं शॉपिंगसाठी एवढी मोठी रांग आहे कपड्यांची, ती तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो. इथं फक्त बार्गेनिंग करण्याचा जो करेल त्याला लवकर घेता येईल. कमीत कमी 350 शॉप आहेत इथे, रेट खूप कमी आहे, फक्त बार्गेनिंग करता यायला पाहिजे. जर येत असेल तर नक्की या तुम्ही शॉपिंगला. लिया मैंने तर टी-शर्ट घेतला आहे तुमच्या भावाने एक मस्तपैकी मित्रांनो. तर दिसतंय ना, ठीकठाक आहे, एवढं पण नाही, पण बोललो डेली यूजला भारी असं. नूरला अजून काही आवडलेलं नाही आहे. नूर विचार करतो घेऊ की नको, कारण की बँड्राला पण खूप चांगले कपडे भेटतात त्यांच्या इथे, म्हणून तो जरा विचार करतो. ईदच्या वेळेसच घेणार तो असं वाटतं मला. हाँ भाई, ईद के टाइम लेगा क्या? ईद के टाइम अभी नहीं भाई, तो तभी फिर और बेकार लगे, बोला ये अच्छा नहीं था, वो अच्छा था, वो लेना चाहिए था. हां 50 रुपयाला बघा मित्रांनो टी-शर्ट लई छान आहे तिथे. 2 तासापासून फिरतोय मित्रांनो मार्केट. आता ह्या साईडला संपलं आहे, त्या साईडचं बाकी, ते पण जरा फिरून घेतो. आणि या तर कधी तुम्हाला वेळ भेटला तर नक्की या मार्केटला, कारण की आपले खानदेशी भाऊ नक्की भरती वगैरे मारायला येतात, तर त्यांच्यासाठी खूप इझी पडतं. CSTला ते नेहमी फिरायला येतात, आणि ग्राउंडच्या बाहेर आलात ना तर इझी तुम्हाला हे मार्केट भेटेल. शॉपिंग करून घेऊन जाऊ शकता तुम्ही कमी पैशांमध्ये, फक्त बार्गेनिंग करा, ठीक आहे. तर ते पुरा मार्केट आहे दोस्त, बुटं वगैरे तुम्हाला, परफ्यूम, बेल्ट, कपडे, नुसता खर्च. लेडीजसाठी पण, गर्लफ्रेंड असेल तर नक्की घेऊन या. 2000मध्ये कपडे गर्लफ्रेंडला पण. वो भी खुश, तुम भी खुश, जलने वाले भी खुश, काही विषय नाही. फिरून झालं आहे मित्रांनो, आणि अजून एक शर्ट घेतलं आहे मी, दाखवतो तुम्हाला. थोडं बसतो आता ग्राउंडमध्ये, आझाद मैदानमध्ये. गप्पा मारतो आणि निघतो. आझाद मैदानमध्ये बसलो आहे मित्रांनो, चायनीज ब्रेड खातोय. तो कुछ खा नाही सकता, काय खायचं कुछ नाही खायचं. चांगली बायको भेटायला पाहिजे म्हणून रोजा चाललाय त्याचं जरा. हाँ नूर, हाँ अच्छी वाइफ मिलनी चाहिए इसलिए ना. हाँ बात चल रहा है. नहीं वो वाला भी, वो वाला अलग रहता है क्या? 4 मिनिट. नूर बोलतो की 4 बायका भेटायला पाहिजे म्हणून रोजा चाल. क्या बात आहे. ती मागे बघू शकतात मित्रांनो, इथं प्रॅक्टिस चालली फ्युचर क्रिकेटरची. तर खूप पैसे द्यायला लागतात, त्याच्यानंतर ही प्रॅक्टिस होते. नर्सिंग भेटला आहे आपल्याला, हे बघा दिसला का नर्सिंग. ये नर्सिंग आहे. अरे इकडे नको येऊ नर्सिंग. हे नर्सिंग इकडे इकडे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. फिरून वगैरे सगळं झालं आहे मित्रांनो. तर आता जातो आहे घरी. नूर पण आहे सोबत. आणि इथे खूप छान वाटत होतं, पण त्याला पण लवकर जायचं, रोजा चालला आहे त्याचा. तर लवकर त्यांना उपवास सोडायला लागतो लवकर, म्हणून घरी जातो बोललो. तर मी पण निघतो इथून आता.
तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय.